पेक्षाही त्यांचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, कारण अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता. असा जिजाऊचा पुत्र लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. आदरणीय विचार मंचावरील विचारवंत आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मी आज तुम्हाला तुका आकाशा एवढा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र ही भूमी संतांची भूमी आहे. संतांनी आडमार्ग जाणाऱ्या समाजाला सत्य, शांती, विवेक, नैतिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक यांची शिकवण दिली. आज आपण पाहतोय संतांनी सांगितलेला राजमार्ग सोडून समाज आडमार्गाने चालू लागला आहे. माणसाच्या चढविकारांची गंगा भरून वाहू लागली आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या चढविकारांच्या आघाडीत चाललेला आजचा माणूस पाहून कवी कुसुमाग्रज म्हणतात, अरे व्यर्थ गेला तुका, व्यर्थ गेला ज्ञानेश्वर, अरे व्यर्थ गेला तुका, व्यर्थ गेला ज्ञानेश्वर. संतांचे पुकारवान झाले, संतांचे पुकारवान झाले. मित्रांनो, 1627 ते 28 चा कालखंड हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात भयंकर कालखंड होता. या कालखंडात संत तुकारामांची पहिली पत्नी आणि मुलगा मरण पावला. हो, सर्वसाधारण माणूस खचून गेला असता, पण संत तुकाराम महाराज खचून गेले नाही. ते विठुरायाला म्हणाले, अरे विठ्ठला, बाईल मेली बरे झाले, पोर मेले बरे झाले, जगमाया विहिरीत केले. विठ्ठला, आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणतीही आडकाठी येणार नाही. म्हणूनच मी म्हणते, अनुरेन बोकडा, अनुरेन बोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. मित्रांनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना बेना, पालरवी, हिरे, मोती, माणिके भेट म्हणून पाठवले. पण संत तुकाराम महाराजांनी ते स्वीकारले नाही. त्यांनी राजांच्या सैनिकांजवळ राजांना निरोप पाठवला, राजे, मी जर ह्या भेटवस्तू स्वीकारल्या तर उगाची चोरांचे भय राहील. सोने चांदी आम्हाला मृतके समान आहेत. तुम्हा पाशी येऊन या काय, तुम्हा पाशी येऊन या काय, वृद्धाशीन आहे चालण्याचा, वृद्धाशीन आहे चालण्याचा. म्हणूनच मला वाटते तुका केवढा तर तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. संत तुकारामांच्या या आदर्शाची आज समाजाला खरी गरज आहे. संत नामदेवापासून ते संत तुकाराम महाराजांनी प्रत्येक संतांनी जातीभेदावर प्रहार केला. आज आपण बघतोय समाजात प्रत्येक जातीने एक एक संत वाटून घेतला आहे. संतांच्या दिंड्यांमध्ये ही जातीयता व्यवस्थित सांभाळली जाते, हे विदारक सत्य आहे. संत तुकारामांची आरती अगोदर म्हणायची का, संत नामदेवांची आरती अगोदर म्हणायची का? या भागातून आपण आकाशा एवढ्या माणसाला चौकटीत बसवत आहोत. हा आपण केलेला संतांचा प्रलव आहे. जगी रंजले गांजले त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. मित्रांनो, संत तुकाराम महाराज हे पुन्हा साध्या घरात जन्माला आले नव्हते. त्यांचे वडील एक सावकार होते. त्यांच्या वडिलांनी लोकांना कर्ज देऊन त्यांच्या घरे, शेती, जमिनी लिहून घेतल्या होत्या व त्यांचेच कागद संत तुकाराम महाराजांनी मोठ्या भावाच्या संमतीने इंद्रायणी बनवून बुडवले. हे करण्यासाठी धनाची नाही तर मनाची श्रीमंती लागते. म्हणूनच मी म्हणते, तुका केवढा तर तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. संत तुकाराम महाराजांनी बुवाबाजी पोदुगिरीवर प्रहार केला. आज आपण बघतोय समाजातील कित्येक कीर्तनकार लाखो रुपये फी घेतात. याबाबत संत तुकाराम म्हणतात, जगी सांगे ब्रह्मज्ञान, जर लोकांची का पितो मान, ज्ञान सांगतो लोकांशी, नाही अनुभव आपणाशी, कथा करीतो देवाची, अंतर्याच्या बहुलोभाची, तुका मने तोची वेडा, त्याचे पनोपणी थोबाड फोडा, त्याचे पनोपणी थोबाड फोडा. माझ्या मते संत तुकाराम म्हणजे संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीचे माहेर, सायुज्य भक्तीचे. संत तुकाराम हे भक्त प्रल्हादाचा अवतार. भक्त प्रल्हाद हा संत नामदेवांचा अवतार. संत नामदेव हा संत तुकारामांचा अवतार. संत तुकाराम हे पुढे संत तुकाराम हे संत गाडगेबाबांच्या अवतारात आपणास अखंडपणे माणसात देव शोधायला सांगतात. संत नामदेवांच्या अवतारात असताना जे 100 कोटी अभंग लिहिण्याचे ध्येय ठेवले होते ना, त्या अवतारामध्ये 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले. उरलेले 4 कोटी अभंग लिहून पूर्ण करण्यासाठी संत तुकारामांचा अवतार घेऊन इंद्रायणी काठी असलेल्या देहू गावामध्ये संत तुकारामांचा अवतार घेतला आणि ते 4 कोटी अभंग पूर्ण केले. जाता मी एवढेच म्हणेल, मार्ग दावणी केले अम्मा त्या निधी संतते, मार्ग दावणी केले अम्मा त्या निधी संतते, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. जय जिजाऊ, जय. स्पर्धक क्रमांक 9.